सामन्याला सुरुवात झालेली आहे. सेकंड लास्ट मॅच. पहिलं षटक घालण्यासाठी एमबी महेश भडांगे आपण पाहतोय. तुझ्या नावानं हा संघ मैदानाच्या आतमध्ये उतरलेला आहे आणि स्पर्धा देखील त्याच्याच नावाने आपण पाहतोय. एमबी स्पोर्ट्स बागपाडा. अवले संभवतः चांगला स्ट्रोक आहे. एका गुडघ्यावरती बसून हा इथे स्ट्रोक केला होता स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. दर्शन याने एक सिंगल धाव इथे मिळेल. आपण संध्याकाळचं सत्र आहे गुरुनाथ सर. आपण पाहतोय 3 षटकाचा सामना आहे. टार्गेट आहे कुठपर्यंत जाऊ शकतो 3 षटकामध्ये या संध्याकाळच्या सत्रामध्ये. तरखड संघाचा जर विचार केला तर चांगला फॉर्म मध्ये आहे. मागच्या आपल्या सामन्यामध्ये बघितलं, मागच्या टुर्नामेंट मध्ये 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक पटकावलेलं होतं. नक्कीच 30-32 जरी धावा झाल्या तरी त्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी करू शकतो तरखड संघ, कारण त्यांच्यामध्ये ती धमक सुद्धा आहे आणि ते त्यांनी सिद्ध करून दाखवले. 30 जरी धावा झाल्या तरी चांगला सामना होऊ शकतो. या पुढचा चेंडू स्क्वेअर लेगच्या वरून सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. दॅट्स अ गुड शॉट. षटकार. बघा खूप चांगला स्ट्रोक इथे केलेला आहे. बघा जागा बनवली, बॅकफुट वरती गेला आणि हा स्ट्रोक केला. शतरक्षक होता त्या क्षेत्रामध्ये. त्या शतरक्षकाकडे संधी देखील होती झेल पकडण्याची, मात्र जो बॅलन्स होता तो बॅलन्स त्याला सावरता आलेला नव्हता आणि आपण पाहतोय की हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर निघून गेलेला आहे. 6 धावांकरता षटकार. हा झेल पकडले असता तर फलंदाज बाद झाले असता, 6 धावा सुद्धा वाचल्या असत्या, परंतु तसं काय होत नाही. अशा प्रकारे 6 धावा येत आहेत. बघा क्रिकेटमध्ये म्हणूनच सांगितलेलं आहे की पकडोगे कॅच तो जितोगे मॅच, सोडोगे कॅच तो हारोगे मॅच. जर झेल पकडले असता तर 6 धावा वाचल्या असत्या, तरी तसं काय होत नाही. आणि या 6 धावा आल्याच्या नंतर संघाची धावसंख्या 8 धावा. महेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. आपल्या पहिल्या षटकातला पुढचा चेंडू. या पुढचा चेंडू ऑफस्टिक सोडून जाणारा चेंडू. पंचांकडून इशारा येतोय. खराब चेंडूची नोंद केली जाते. अवांतर धाव येते. अवांतर धावेने संघाची धावसंख्या 8 वरून थोडीशी पुढे सरकताना 9 या धावसंख्येवर जाते. चांगली सुरुवात शिकाई 11 तरखड संघाकडून झालेली आहे. या पुढचा चेंडू फुल टॉच चेंडू पुढे येऊन खेळण्याच्या प्रयत्नात. बॉल जातो मिडॉनच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहे आणि बघता बघता सहजरित्या 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. या 2 धावेने संघाची धावसंख्या 11 धावा. चांगली सुरुवात मानावी लागेल आशिष आणि दर्शन यांच्याकडून. चांगली पार्टनरशिप जमवण्याचा प्रयत्न करतात. पहिलं षटक मैदानामध्ये चालू आहे. 3 षटकाचा सामना असेल. धावसंख्या 11 धावा. महेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू फुल टॉच चेंडू लगांच्या वरून सीमारेषेबाहेर 6 धावांसाठी. दॅट्स अ गुड शॉट. षटकार. तर या षटकामध्ये या षटक येतो षटकार येतो. या षटकाराने संघाची धावसंख्येत भर पडते. धावसंख्या झालेली आहे ती 17. या षटकाचा विचार केला तर या षटकामध्ये 2 षटकार लागलेले आहेत. खराब षटक मानावा लागेल प्रदीप सर. नक्कीच ज्या प्रकारे चेंडू हाताला होता, बोनस चेंडू होता मी तर म्हणेन, आणि तो बोनस आपण पाहतो दोन्ही हाताने इथे स्वीकारलाय आशिष याने आणि षटकार ठोकलाय. फुलटॉच चेंडूचा आपण पाहतो या पुरेपूर फायदा इथे उचलताना दिसतो या आशिष सुतार. त्याने आतापर्यंत 3 चेंडूमध्ये 14 धावा बनवल्यात. धावा फलक पाहतो पण 17 धावा, म्हणजे चांगली सुरुवात झाली आहे. या 3 षटकामध्ये आपण जर बघितलं तर कमीत कमी 30+ धावा या धाव फलकामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतात. पुन्हा एकदा आपण पाहतो या स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू खेळून काढलेला क्षेत्ररक्षक आहे. पायाने इथे फुटबॉल खेळण्याचा प्रयत्न. 2 क्षेत्ररक्षकांना चकून चेंडू सीमारेषा पार होतोय. आणखीन एक चौकार. 4 धावा.
बघा ज्यावेळी पहिल्या चेंडूवर षटकार आला त्याच्यानंतर थांबण्याचं नाव घेत नाही दर्शन सारखा फलंदाज. षटकार मारला, 2 धावा घेतल्या, पुन्हा षटकार आणि त्याच्यानंतर हा चौकार येतो. जर झेल घेतला असता तर नक्कीच ह्या 18 धावा वाचल्या असत्या, परंतु तसं काय होत नाही. नशिबाची साथ दर्शन याच्या सोबत आहे आणि जे जीवदान मिळालेलं आहे ते जीवदानाचं सोनं करताना दिसतोय प्रदीप. नक्कीच ज्या प्रकारे आपण पाहतोय तो सध्या तरी टच मध्ये आहे आणि चांगल्या टच मध्ये आहे. बघा पुन्हा एकदा फुल टच चेंडू, यावेळेस मात्र कनेक्शन प्रॉपर झालेलं नाही आहे. चेंडू विकेट किपरच्या मागे निघून गेलेला आहे. एक धाव कंप्लीट झाली, दुसऱ्याचा देखील प्रयत्न, दुसरी धाव देखील. आणि बघा थोडंसं लेझी क्रिकेट तिकडे पाहायला मिळालं, त्याचा फायदा उचलत असताना दोन्ही फलंदाज 3 धावा पूर्ण करतायत. या 3 धावेनिशी धावफलक जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 24 या धावसंख्येवरती 24 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. पहिल्या षटकात 24 धावा आल्या आहेत, म्हणजे अजूनही आपण पाहतोय की 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. या 12 चेंडू मध्ये आणखीन जर 20 ते 25 धावा जर येत आहेत तर 40+ देखील आपल्याला पाहायला मिळू शकतो. 35, 30, 32 धावा झाल्या तरी सुद्धा या सामन्यामध्ये इशिकाईलन तरखड संघाचं वर्चस्व राहणार आहे. कारण चांगली गोलंदाजी आहे त्यांच्यामध्ये आपण बघितलेली होती. चांगली गोलंदाजी आहे, सलामीची जोडी चांगली सुरुवात करून दिली आहे, पार्टनरशिप जमवण्याचा प्रयत्न केला जातोय. 24 धावांची पार्टनरशिप आहे आणि दर्शन सारखा खंदा फलंदाज अजूनपर्यंत मैदानामध्ये आहे. नक्कीच 40+ धावा आया बनायला पाहिजेत. बघूया येणारा काल सांगून जाईल, कारण अजूनपर्यंत 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आणि आशिष चांगल्या फॉर्म मध्ये आहे आणि सध्या तरी तो स्ट्राईक वरती देखील आपल्याला तो पाहायला मिळतोय. हा चेंडू देखील सीमाच्या बाहेर पाठवलेला आहे. खूप चांगला स्ट्रोक, चेंडू सरळ निघून गेला. विकेट किपरच्या मागे पण पाहतोय फाईन लेग क्षेत्रामध्ये हा चेंडू सरळ प्रेक्षकांच्या भेटीला त्या जंगलामध्ये हा चेंडू पाठवलेला आहे. बघा चेंडू आपल्याला कुठे जाताना दिसतोय तर आउट ऑफ द पार्क. तिकडे जर आपण बघितलं तिकडे चेंडू शोधायला थोडासा उशीर होईल, मात्र जे आपले व्हॉलेंटियर्स आहेत त्यांना जास्त उशीर झालेला नाहीये, त्याने लगेच चेंडू फेकलाय. बघा हे चालाक आणि चाणाक्ष आहेत व्हॉलेंटियर्स. संदेश वलिय आहे तिकडे, खूप खूप धन्यवाद संदेश. सॉरी संदीप आहे तिकडे, संदीप. पुन्हा एकदा शॉट ऑफ प्लेन, 10 ट्रॅकर, ह्या वेळेस कनेक्शन झालेलं नाहीये. बॅट अगोदरच इथे फिरली गेली आणि आपण पाहतोय चेंडू निर्धावच्या स्वरूपात येताना दिसतोय. धावफलक 30 धावा आणि आशिष खेळतोय वैयक्तिक 27 धावसंख्येवरती. पुन्हा एकदा स्क्वेअर क्षेत्रामध्ये चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे मात्र त्याच्या डोक्याच्या वरून हा चेंडू निघून जाईल 4 धावन करता. चौकार. इथे आपण जर बघितलं तर षटकार आणि चौकारामध्ये डील केले गुरुनाथ सर, काय म्हणाल? 3 षटकाचा सामना आहे, हाणामारी करावीच लागेल, कारण अजूनपर्यंत सलामीची जोडी मैदानामध्ये असं आहे. आता तर नक्की T20 क्रिकेट खेळतील. T20 नाही तर T10 म्हणजे 10 ओव्हरचा सामना खेळावा लागेल, कारण विकेट अजूनपर्यंत पडला नाही. जर धावसंख्या थांबवायची असेल तर विकेट घेणं खूप गरजेचं आहे आणि ते सुद्धा दर्शन सारख्या खेळाडूचं. कारण दर्शन जर 3 ओव्हर खेळून गेला तर नक्कीच हाफ सेंचुरी सुद्धा पूर्ण होईल. लॉंग लेग क्षेत्रामध्ये चेंडू खराब, क्षेत्ररक्षण, चेंडू फरार, सीमारेषा पार, आणखीन एक चौकार. बघा दबाव आहे हा गोलंदाजावर. ज्यावेळी गोलंदाज क्षेत्ररक्षक चुकी करतो त्यावेळी गोलंदाजावर दबाव येतोय, कारण हे चेंडू अडवायला हवेत. कारण तो झेल सुटला त्यापासून बघा थांबायचं नावच नाही घेत. आशिष आणि दर्शन चौकार षटकाराची आतिषबाजी संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला बघायला मिळते. बघा आतापर्यंत 9 चेंडू मध्ये 35 या वैयक्तिक धाव संख्येवरती खेळतोय आशिष सुतार. यावेळेस आणखीन एक चांगला स्ट्रोक, या चेंडू वरती देखील मिळतील 6 धावा. षटकार.
मला वाटतं यज्ञेश आलाय तिकडे. ऑलरेडीच्या बाहेर त्यांनी झेल पकडलेला आहे. दहा फलक पाहते पण 44 धावा, 44 रन्स. 10 चेंडूमध्ये 41 धावसंख्येवरती. मला वाटतं या सीझन मध्ये आणखीन एक अर्धशतक पाहायला मिळू शकतं आपल्याला. अवलेसचा चेंडूला कट केलाय. चेंडू हा देखील सीमारेषेच्या बाहेर जाऊ शकतो कारण आउटफील्ड वेगवान आहे आणि हा चेंडू देखील सीमारेषेच्या बाहेर निघून गेलेला आहे. हा येतोय आणखीन एक चौकार. सलग आपण पाहतोय जर विचार केला तर हा तोच गोलंदाज आहे ज्याने सकाळच्या सत्रामध्ये 2 सामन्यामध्ये 4 विकेट मिळवलेला आहे. असं वाटतंय थोडस दबाव वाटतोय मला तर गोलंदाजावर, कारण ह्या गोलंदाजाने अक्षरशः आजचं हे मैदान स्वतःच्या नावावर गाजवलेलं होतं सकाळच्या सत्रामध्ये विश्वनाथने, पण तू यावेळी फलंदाजाने अक्षरशः धुमाकूळ घातलेला आहे या मैदानामध्ये. कमन या षटकाचा विचार केला तर 24 धावा येत आहेत या षटकामध्ये. दुसऱ्या षटकामध्ये धावसंख्या बघतोय आपण 48 धावा. बघा एका हाताने झेल पकडण्याचा प्रयत्न. बघा एका हाताने टाळी कधीच वाजत नसते, तुम्हाला 2 हात घ्यावेच लागतील. कॉलिंग नव्हता बरोबर. ज्यावेळी तुम्ही झेल पकडता त्यावेळी तुमचा कॉलिंग पाहिजे. यस नो आणि वेट या 3 गोष्टीकडे तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे. 2 खेळाडू जकडले आणि फायदा झाला तो भूमातीचा. चेंडू पडला जमिनीवर, फलंदाजाचा फायदा. या पुढचा चेंडू लगांच्या वरून सीमारेषेबाहेर 6 धावांसाठी. दॅट्स अ गुड शॉट. षटकाराने अर्धशतक पूर्ण झालेला आहे. कॉंग्रॅच्युलेशन. चला बॅट दाखवायचे प्रेक्षकांना. यस अर्धशतक. 12 चेंडू मध्ये 51 धावा. बघा पहिला फलंदाज आहे की 12 चेंडू मध्ये 51 धावा बनवलेल्या आहेत. दुसरा आहे हा असा फलंदाज की ज्याने 12 चेंडू मध्ये 51 धावा बनवलेल्या आहेत. या पर्वाचं दुसरं अर्धशतक. अवलेस बघा जास्त मेहनत घ्यावी लागत नाहीये. इथे नशिबाची साथ देखील मिळते इशिका स्पोर्ट्स तरखड या संघाला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर निघून गेलेला आहे. 4 धावांकरता चौकार येतोय. 22च्या स्वरूपात हा चौकार असेल पंच. यस 22. या चौकाराशी धावफलक जाऊन पोहोचलाय तो म्हणजे 59 या धावसंख्येवरती. 59. एमबी स्पोर्ट्स बागपडा संघ पूर्णपणे बॅकफूट वरती पाहायला मिळतोय. अवलेसचा पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक आहे. शतरक्षक आहे आणि बघा काय झालंय तर चेंडूला चांगल्या प्रकारे फील्ड केलेला आहे. फक्त एक 2 धावा इथे मिळतील, जास्त काय मिळणार नाहीये. या 2 धावांची धावफलक जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 61 या धावसंख्येवरती. 61. 61 धावा या धावफलकावरती लागले जात आहेत. पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आहे. शतरक्षक थोडासा दूरवरती आहे आणि तोपर्यंत 2 धावा इथे पळून पूर्ण केल्या जात आहेत. काय चांगली बॅटिंग इथे आपल्याला पाहायला मिळतंय. आपण आशिष याचा जर विचार केला तर 15 चेंडू मध्ये त्याने आतापर्यंत 55 धावा बनवलेल्या आहेत. दर्शनचं त्याच्यामध्ये योगदान आपण जर बघितलं फक्त 2 धावा. पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉल संपर्क नाही आहे. चेंडू होतोय निर्धाव. 3 षटकाचा खेळ पूर्ण झालेला आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या त्या म्हणजे 63 धावा आणि 64 धावांचं टार्गेट इथे सेट केलेलं आहे. 18 चेंडू आणि विजयासाठी 64 धावा. आशिष याचा वैयक्तिक खेळ आपण जर बघितला तर वैयक्तिक 55 धावा करून तो नाबाद राहिलेला आहे. नक्की जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आशिषसाठी. खूप चांगली बॅटिंग आशिष याने केलेली आहे. असं विक्रांत याची कुठली कमी त्याने जाणून दिलेली नाही आहे.
बघा सध्या तरी हायलाइट आपल्याला पाहायला मिळते ज्या प्रकारे आशिष यांनी ते फलंदाजी केलेली आहे. षटकार चौकार षटकार चौकार षटकार चौकारांची आतिषबाजी आपल्याला ते पाहायला मिळाली. त्याच्यामध्ये शतरक्षकांचं योगदान हे जास्त मोलाचं वाटलं, कारण ज्या प्रकारे त्यांनी शतरक्षण केलं होतं. पहिल्या चेंडूवरती झेल सुटला गेला, त्यानंतर त्यांनी मागे वळून बघितलेलं नाहीये, त्यानंतर शतरक्षकाने हातापासून चेंडू सोडले, ते चौकार गेले, काही झेल सुटले आणि आपण पाहतोय की त्याचा फायदा उचलत असताना आशिष याने तब्बल 55 धावा बनवल्या. वैयक्तिक 63 धावा धावफलकावरती लागल्या. 64 धावांचं टार्गेट इथे सेट केलेलं आहे. 18 चेंडू आणि विजयासाठी या 64 धावा पूर्ण करायचं. चला फलंदाज थोडीशी घाई करा, आणखी एक मॅच आपल्याला अजूनही खेळायचा आहे. होते दुसऱ्या इनिंगला आपण नाण्याची एक बाजू बघितली, परत नाण्याची दुसरी बाजू आपल्याला बघायची आहे. गोलंदाज रवींद्र, आपल्या पहिल्या षटकातला दुसरा चेंडू, या पुढचा चेंडू लेग स्टिक सोडून जाणारा चेंडू. पंचांकडून इशारा येतोय. अवांतर धावेने संघाचं खातं खोललं जाते. धाव संख्या 1. 18 चेंडू मध्ये 64 डावा जमवायच्या आहेत. आव्हान खूप माग आहे, परंतु क्रिकेट अनिश्चिताचा खेळ आहे. क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकते. रवींद्र पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. फुलटॉस चेंडू, या चेंडूला दिशा दिली जाते लॉगऑफच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहे, परंतु एकाच धावेवर समाधान मानावं लागते. चांगलं क्षेत्ररक्षक होते लॉगऑफच्या दिशेला. धाव संख्या 2. पुन्हा एकदा रवींद्र, समोर फलंदाज जयदीप याला. या पुढचा चेंडू फुलटॉस चेंडू, बॉल जातो मिड ऑफच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहे, 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. या चेंडूवर 2 धावेने संघाची धाव संख्या 4 धावा. 64 धावांचा पाठलाग करायचा. 18 चेंडू मध्ये विजयासाठी जे लक्ष ठेवलेलं आहे 64 धावांचं. बघा एकेरी दुहेरी नाही तर चौकार आणि षटकाराची आतिषबाजी करावी लागेल तुम्हाला सुरुवातीपासूनच. जर या सामन्यामध्ये तुम्हाला पकड मजबूत बनवायची असेल तर. पंचांकडून इशारा येतोय. 3 आणि 1 4 अशा धावा येत आहेत. या 4 धावेने संघाची धावसंख्येत भर पडते. धावसंख्येने झालेली ती 8 धावा. एक्स्ट्राच्या रूपाने या 4 धावा येत आहेत. क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू असताना या धावा पूर्ण केल्या गेल्या. पुन्हा एकदा रवींद्र गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू तबाऊन घेऊन लॉग ऑफच्या दिशेला केला गेला. जेल पकडला जातोय. अशा प्रकारे पहिलं विकेटचं पतंग. नक्कीच मोठे फटके तुम्हाला खेळावे लागतील आणि मोठे फटके खेळताना विकेट सुद्धा तुम्हाला वाचवायचे आहेत. पण तो एका बाजूला विचार केला तर गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय रवींद्र. नंबर 3चा बॅटर मैदानामध्ये इन होतोय मिस्टर हर्षद. हर्षद याला चांगली फलंदाजी करावी लागेल. आपला संघ संकटामध्ये आहे. रवींद्र गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू जोरदार मारण्याच्या प्रयत्नामध्ये निर्धार चेंडूची सांगता होते. धाव संख्या 8. रवींद्र पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू ब्लॉक हॉल मध्ये टाकलेल्या चेंडूला दिशा दिली जाते. लगपच्या दिशेला येतो. क्षेत्ररक्षक आहे, पण 1 आणि 2 धावा गेल्या तर काही फरक पडणार नाही इशिका 11 तरखड संघाला. कारण जी सरासरी आहे प्रत्येक षटकामागे 64 धावाचं लक्ष्य हे पूर्ण करायचं आहे. प्रत्येक षटकामागे बघायला गेलं तर 21 धावा या बनवायच्या आहेत. षटक क्रमांक पहिल्या मैदानाच्या आतमध्ये संपते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला
तर 10 धावा धावफलावर लागलेल्या आहेत. थोडीशी मेहनत करावी लागेल, थोडीशी हाणामारी करावी लागेल. ज्या प्रकारे आपण बघतोय आशिष आणि दर्शन यांनी फलंदाजी केली तशी फलंदाजी करावी लागेल. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाजाच्या डोक्याच्या वरून खेळून काढला, चेंडू लगापच्या दिशेला जातोय. आणि धावचीच्या रूपाने इथे फलंदाज बाद होतोय. धावसंख्या 9 असताना दुसऱ्या विकेटचं पतंग बघतोय आपण. कारण रिक्स थोडीशी घ्यावीच लागेल. ती धावसंख्या आहे, जो टार्गेट आहे, भला डोंगरासारखा आपल्याला टार्गेट दिसतोय. 18 चेंडूमध्ये 64 डावा जमवायच्या आहेत तुम्हाला. तर चला पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर सज्ज होते गोलंदाज. यापुढचा चेंडू फुलटॉस चेंडू होता, लॉगांच्या दिशेला तो क्षेत्ररक्षक आहे. पुन्हा एकदा झेल पकडला जातोय, पुन्हा एकदा विकेटचा पतंग. आशिष चांगली गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन होतोय. नानू. आशिष चांगली गोलंदाजी करतो आपल्या संघासाठी. यापुढचा चेंडू जोरदार मारण्याच्या प्रयत्नात निर्धार चेंडूची सांगता होते पुन्हा एकदा. तर गोलंदाजी करतानाच तुम्ही खराब क्षेत्ररक्षण केलंय, खराब गोलंदाजी केली आणि नक्कीच तुम्ही थोडेसे उदास असाल यावेळी. यापुढचा चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेला डॉट बॉल. धावसंख्या झालेली ती 11 धावा. तर पुन्हा एकदा आशिष गोलंदाजी मार्गावर सज्ज होतोय. पुढचा चेंडू बॅटचा कडा घेऊन बॉल जाते थर्डमॅनच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहे. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. एका धावेने संघाची धाव संख्या झालेली आहे ती 11 धावा. चौसष्ट धावांचा पाठलाग करताना धाव संख्या बघतोय 12 धावा. षटक क्रमांक दुसऱ्या मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. आशिष पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर. आणखीन एक आपण पाहतोय निर्धाव चेंडूची सांगता झालेली आहे. थोडासा वन साइड गेम इथे आपल्याला पाहायला मिळतोय, वन साइड मॅच. कारण ज्या प्रकारे धावा बनवल्या होत्या इशिका 11 स्पोर्ट आपण पाहतोय या संघाने, इशिका 11 तरखड्या संघाने 7 चेंडूंनी 52 धावांची अजूनही गरज आहे. सध्या तरी एकतर्फा सामना. इथे थोडासा मिसफील्ड झालेला आहे बघा. धावा जास्त आहेत, त्याचा कुठल्या प्रकारे दडपण नाहीये क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीम वरती. तेच कारण चौकार मित्र म्हणेन त्याच्याकडून निघून गेलेला आहे. या चौकारशी धावफलक मध्ये पण 16 आहे धावसंख्येवरती. 6 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 48 धावांची गरज आहे. खूप चांगला कॅमेरा वर्क इथे आपल्याला पाहायला मिळतोय जयेश मांगेला यांच्याकडनं. ज्या प्रकारे तो क्षेत्ररक्षक इथे गेला होता चेंडू पकडण्यासाठी, शेवटपर्यंत नक्कीच तो चेंडू त्यांनी कव्हर केला. सहा चेंडू 48 धावांची गरज आहे.
हा सामना जर बघितला तर पूर्णपणे इशिका 11 या संघाच्या बाजूने झुकताना दिसतोय. तर फक्त 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. चला थोडासा स्पीडअप करायचा आहे कारण आणखी एक मॅच आपल्याला इथे खेळायचा आहे. इथे विघ्नता स्पोर्ट्स बेलकडी वाट बघतोय की कुठला संघ त्यांच्या समोर येतोय 2 हात करण्यासाठी. इथे फक्त ती औपचारिकता बाकी राहिलेली आहे, ती औपचारिकता इथे पूर्ण केली जाईल कारण अजूनही आपण पाहतोय भरपूर धाब्यांची गरज आहे. चार चेंडू आणि अजूनही 46 धाब्यांची गरज आहे. बॅटचा एज घेतलाय चेंडू विकेट किपरच्या बघा चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे. फक्त एक सिंगल, जास्त काही फरक पडणार नाही. आपण पाहतोय अजूनही जे टार्गेट आपण पाहतोय 3 चेंडू आणि 45 धावींची गरज, म्हणजे एका चेंडूवरती 15 धावा. प्रयत्न तर भरपूर आपण बघितले, मात्र प्रयत्नांना साथ मिळालेली नाहीये कारण ज्या प्रकारे धावा पहिल्या इनिंग मध्ये आल्या होत्या, खोऱ्याने धावा आपण पाहतोय पाऊस सुटल्या होत्या, मात्र या इनिंग मध्ये धावा येताना दिसत नाहीयेत. फिल्डिंग देखील भरपूर खराब झाली होती. तर मारण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉल संपर्क नाहीये, चेंडू येतोय निर्धाव. अशा प्रकारे आपण पाहतोय हा सामना इथे विन होतो.